नमस्कार महाराज। 7 महिन्याची केळी झाली की निस्वन सुरू होते। निस्वन सुरू होते म्हणजे वेन येणं सुरू होतं किंवा काही भाषांमध्ये फुल यायला लागतं। तेव्हा बरेच शेतकरी वेगवेगळ्या ग्रेड सोडत राहतात। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी चुकी करत राहतात। चुकी काय ती सांगतो आहे, ती थोडी लक्षात घ्या। आणि निस्वन झाली किंवा फुल यायला लागलं, वेन व्हायला लागली की तेव्हा कुठल्या ग्रेड सोडला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नाहीतर आपण दिलेले खत आणि पैसे दोघं वाया जातील मित्रांनो। तर ज्या ग्रेड मध्ये फॉस्फरस आहे अशी ग्रेड कुठली सोडू नका। जसे की 1261, 1340, 13, 052, 34 हे जे ग्रेड आहेत याच्यामध्ये तो फॉस्फरस आहे। 7व्या महिन्यानंतर झाड कुठल्याही प्रकारचं फॉस्फरस अपटेक करत नाही। आणि मग अशा स्टेजला जेव्हा वेन होते आहे, फुलं निघतात, अशा स्टेजला कुठलं मटेरियल सोडलं पाहिजे तर योग्य मटेरियल मी तुम्हाला सांगतो महाराज। हे आहे यारा कंपनीचं 13045। याच्यामध्ये नत्र आणि पोटॅश आहे। आणि निस्वनच्या टाइमला, वेनच्या टाइमला झाडामध्ये हिची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते। हे हजारी 5 किलो द्यायचं। तिथून 10 दिवसांनी त्याच्यासोबत तुम्ही यारा कंपनीचं 17017 ही तशीच ग्रेड आहे, विथ मायक्रोन्यूटन आहे, चांगली ग्रेड आहे। हजारी ही तुम्ही 5 किलो सोडू शकतात। तिथून 10 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट हजारी 5 किलो आणि बोरॉन 5 किलो। अजून तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही हजारी 5 किलो युरिया आणि 5 किलो एसओपी सोडा, पोटॅश नका सोडा। तर असं जर तुम्ही केलं तर मित्रांनो हे खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या झाडाचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट होईल। आणि मी जे सांगितलं फॉस्फरस ग्रेड का नाही, 1261 का नाही, 052, 34 का नाही, 13 045 का नाही टाकायचा, तर झाड जे आहे वेगवेगळी अवस्था असतं मित्रांनो। लहानपणामध्ये आपल्या गरजा वेगळ्या होत्या, आपण म्हातारा अवस्थेमध्ये गरजा वेगळ्या होऊन जातात आणि तरुण अवस्थेमध्ये गरजा वेगळ्या होऊन जातात। तरुण अवस्थेमध्ये माणूस पैशाकडे वळतो, लहान अवस्थेत माणूस समाधानाकडे आणि खेळण्याकडे वळतो, आणि म्हातारा अवस्थेमध्ये माणूस मरण्याकडे वळतो। तर अशा अवस्था आहेत महाराज। तशाच केळीमध्ये 7 ते 8 महिन्यानंतर झाड वेन व्हायला लागतं ना, तेव्हा झाड जे आहे त्याच्या सर्वांगीण वाढासाठी जो फॉस्फरस लागतो तो 7 महिन्यापर्यंत पाहिजे तेवढं त्याच्या बॉडीमध्ये स्टोअर करून घेतो। पण 7 महिने झाल्यानंतर झाड हे लक्ष देतं त्याच्या पिलाकडे थोडक्यात, किंवा त्याच्या घडाकडे। आणि घडाकडे लक्ष देताना घडाला गरज असते महाराज जास्तीत जास्त नायट्रोजन आणि जास्तीत जास्त पोटॅश। त्याच्यामुळे मी सांगितलं की फॉस्फरस ग्रेड घेऊ नका, कारण की फॉस्फरस अपटेक कमी होऊन जातं। तर तुम्ही म्हणाल की हे तुझ्यावर कसं काय भरोसा ठेवायचा, तर तुम्ही याराचं शेड्यूल बघून घ्या महाराज, मोठ्या मोठ्या कंपनीचं शेड्यूल बघून घ्या। 7व्या महिन्यानंतर यांच्या शेड्यूलमध्ये तुम्ही बघाल की फॉस्फरस कमी आहे। आपल्याला काय, आपण काही देऊ शकतो, द्यायला तुम्हालाही काही नाही, मलाही काही नाही, पण ते उपयोग होतोय का? ठीक आहे, यारा वगैरे हे यांचं समजलं, पण हे कोणी रिकमेंड आहे का? हो महाराज। 7व्या महिन्यानंतर स्वतः ICR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च दिल्ली हे सुद्धा रिकमेंड करत नाही। मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून याच्यामध्ये टाकून देतो की कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत जे 7व्या 8व्या महिन्यानंतर फॉस्फरस केळीला कमी द्यायला लावतात। तर अशा पद्धतीने नियोजन करा महाराज, तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटेल। तुमच्या घडाची साईज चांगली होईल, तुमच्या जे वेन आहे, वादी जे आहे त्याची साईज चांगली होईल, 2 फणींमधलं अंतर जे आहे ते चांगलं राहील, आणि टॉप टू बॉटम जे घड आहे तो ग्लास होणार नाही महाराज। अशा पद्धतीने नियोजन ठेवलं तर आजसाठी एवढंच महाराज। जय हिंद, जय महाराष्ट्र।